शहरातील पठाणपुरा मार्गावर 2 पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दिलीप चव्हाण वय वर्ष 36 असं मृताचं, तर संदीप उर्फ समीर चाफले वय वर्ष 34 असं जखमीचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के, यश अनिल समुद व नितेश हनुमान जाधव या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघींचीही 3 दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई समीर चाफले व दिलीप चव्हाण एका बारमध्ये मद्यप्राशन करीत होते. नितेश जाधव आणि अक्षय शिर्के तिथेच होते. यावेळी बिल देण्यावरून जाधव व शिर्के यांचा बार व्यवस्थापकाशी वाद झाला. हा वाद हाणामारीवर जाण्यापूर्वी चाफले यांना मध्यस्थी केली. मात्र आरोपींनी चाफलेशी वाद घातला. त्यानंतर चाफले व चव्हाण घरी जात असताना आरोपींनी मार्गातच त्यांच्यावर चाकूने वार केले. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच गुन्हेगार निर्ढावले असल्याचं यावेळी दिसून आलं आहे. जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने कोळसा, वाळू, दारू, तंबाखू, गुटख्याची तस्करी देखील वाढली आहे. परिणामी इथे गुन्हेगारीमध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसत आहे. तसेच यामध्ये भरवस्तीत मद्यालय असल्यानं उत्पादन शुल्क विभागानं भरवस्तीत मद्यालयाला परवानगी कशी दिली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर देखील मद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. या भरवस्तीत मद्यालयाचा परवाना रद्द करावा अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी यावेळी केलेली आहे. जन्मत लाईव्ह न्यूज करता नागपूरहून प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट.